आहे व्यासपीठावरील विराजमान सर्व मान्यवरांना देखील विनंती करेल की सर्वांनी स्तब्ध उभं राहायचंय। अगदी मागच्या महिन्यापर्यंत जो खेळाडू आपल्यात खेळत होता, अगदी मागच्या महिन्यातल्या काही दिवसांपर्यंत जो खेळाडू आपल्यात बागडत होता, आपल्याशी बोलत होता, मैदान गाजवत होता आणि आपल्या खेळाच्या जोरावर मालेगाव टेनिस क्रिकेटचं नाव मोठं करत होता, तो खेळाडू आज आपल्यात नाहीये। त्याला श्रद्धांजली देण्याचं काम महामानव फाउंडेशनच्या वतीने इथं केलं जात आहे। मी हॅलो हॅलो चेक। हॅलो चेक। सर्वांना नम्रतेची विनंती आहे, आपण आपल्या डोक्यावरच्या कॅप देखील काढायच्या आहेत। थँक्यू सर। चितस मी विनंती करेल, पुन्हा एकदा मी तुम्हाला सूचित करतो, पंढरीनाथ बच्छाव हे नाव प्रत्येक मालेगाव टेनिस क्रिकेटच्या मैदानावर ओळखलं जातं। तालुकाच नव्हे, जिल्हाच नव्हे, तर असंख्य मैदानं ज्या नावानं गाजवली, गेल्या 20 वर्षापासून त्या खेळाडूनं असंख्य मैदानं गाजवली, आपल्या खेळाच्या जोरावर मालेगाव टेनिस क्रिकेटचं नाव मोठं केलंय। त्या खेळाडूला इथे श्रद्धांजली दिली जाते। मी विनंती करेल सर्वांनी जागेवर 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचंय, डोक्यावरच्या कॅप्स काढून घ्यायच्या, डोळ्यावरचे गॉगल्स काढून घ्यायचे। पंढरीनाथ बच्छाव चितस प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारा, प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा आणि प्रत्येकासाठी पाठीवर साथ देणारा असा आपल्या सर्वांचा लाडका पंढाभाऊ आज आपल्यात नाहीये। ते गेल्यानंतर ही पहिली स्पर्धा या मैदानावर होते आणि त्यांची आठवण आपल्या मनात नेहमी घर करून राहील। त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मैदानावर उपस्थित प्रत्येक क्रिकेट प्रेमीला, प्रत्येक मालेगाव टेनिस क्रिकेटच्या मित्राला आणि सर्वांना मी विनंती करेल की सर्वांनी 2 मिनिटं जागेवर स्तब्ध उभं राहायचंय। महामानव फाउंडेशन मालेगाव टेनिस क्रिकेट आणि संबंध नाशिक टेनिस क्रिकेटच्या वतीने पंढरीनाथ बच्छाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल। त्यांच्या तत्पश्चात त्यांच्या परिवाराला निश्चितच ईश्वर बळ देव हीच आमच्या सर्वांच्या वतीने अपेक्षा असेल। चला आपण वळतोय मुख्य ग्रँड एंट्री कडे। निश्चितच ग्रीन कार्पेट आहे आणि ग्रीन कार्पेट वरून इथे मात्र ग्रँड एंट्री केली जाईल, भव्य स्वागत केलं जाईल। एका बाजूला आपण पाहत आहोत पंचशील सोयगाव 11चा संघ, तर एका बाजूला आपण पाहत आहोत आझाद 11 चाळीसगावचा संघ। आझाद 11 हे नाव 15 दिवसात नाशिक जिल्ह्यातली सेकंड मोठी मेगा फायनल खेळतोय। शिंदे पाटील येवला या स्पर्धेचा मेगा फायनल देखील याच नावाने खेळला होता आणि इथे देखील महामानव चषक 2025 मालेगावची मानाची स्पर्धा, इथे देखील हा संघ मेगा फायनल खेळतोय। आपण पाहत आहोत जॉईन केले जात आहे, संदीप बापू पाटील आहेत, त्यानंतर नानाभाऊ पवार आहेत, आकाश बेडसे आहेत, नयन दिवरे आहेत, बॉबी भालेराव आहे, भारत आहिरे आहे, चितज संकेत आहिरे आहे, सौरभ आहे, चितज शुभम देखील आहे। हे सर्व लोक देखील फ्रंटला आपण पाहत आहोत। चितज या स्पर्धेसाठी ग्रँड एंट्री करायची आहे। बॉबी टीम आतमध्ये जाऊ द्यायची आहेत का? टीम आतमध्ये जाऊ द्यायचे आहेत का? येस, आपण पाहत आहोत ग्रँड एंट्री इथे केली जाते। महामानव चषक 2025 या स्पर्धेचे 2 मेगा फायनलिस्ट, एका बाजूला पंचशील सोयगावचा संघ, तर एका बाजूला आहे आझाद 11 चाळीसगाव। फ्रंटला आपण पाहतोय या स्पर्धेचे मान्यवर संदीप बापू पाटील, आकाश बेडसे, नानाभाऊ पवार, बॉबी भालेराव, भारत आहिरे, नयन धिवरे आपल्याला तिथे फ्रंट कॅमेरात पाहायला मिळत आहेत। चितस
दोघही संघ, दोघही मेगा फायनलिस्ट संघ याच्यासाठी धरला होता हा अट्टहास, याची देही याचा डोळा, साक्षात्कार आपण मैदानाच्या आत पाहतोय. हे स्वप्न 16 संघांचं होतं, परंतु ते स्वप्न इथे 2 संघांचं पूर्ण होतोय. स्वप्न तर काय, तर मसगा महाविद्यालयाच्या कॉलेज ग्राउंड मालेगावच्या या मैदानावर ही स्पर्धा मेगा फायनल खेळायची आहे. आणि मेगा फायनल खेळण्यासाठी दोघही तुल्यबळ संघ, दोघही ताकदवर संघ इथे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच मी डीजे रुद्र यांना विनंती करतो की राष्ट्रगीत तयार ठेवायचंय, राष्ट्रगीत तयार ठेवायचंय. चला आपण पाहतोय खेळपट्टीवरती व्ही शेप मध्ये दोघेही संघ इथे उभे राहिलेले आहेत. चला मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती करतो की सर्वांनी उभं राहायचंय आपल्या जागी, कारण देशाला मानवंदना देणार देशाचं राष्ट्रगीत आपण गाणार आहोत. खऱ्या अर्थानं क्रिकेट हा नुसता खेळ राहिलेला नाहीये, क्रिकेट हा आपल्या प्रत्येकाचा धर्म झालाय. आणि त्या क्रिकेट या खेळाला पूजण्यासाठी आपण नक्कीच राष्ट्रगीत गाणार आहोत, कारण राष्ट्रगीत हे आपल्या सर्व धर्मीयांचं, आपल्या भारतीयांचं अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं गीत इथे गायलं जाणार आहे. त्यामुळे विनंती करेल, डोक्यावरती कॅप्स असतील त्या मूव्ह करून घ्यायच्या आहेत. पुन्हा एकदा सूचना आहे, डोळ्यावरती गॉगल्स असतील ते काढून घ्यायचे आहेत आणि आपल्या जागी स्तब्ध उभं राहायचंय, कोणी हालायचं नाहीये. प्लीज विनंती असेल सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. महामानव चषक 2025 या स्पर्धेचे 2 फायनलिस्ट संघ आणि दोघही फायनलिस्ट संघ छाती ताणून सीना तान के मैदान में खड़े हैं. चलो 3, 2, 1 एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की जय, वंदे मातरम. मैदानात जे कोणी आहेत कोणीच हालायचं नाहीये. टीम सर्व जागेवर उभे राहतील. फक्त कॅप्टन्स पुढे या, फक्त कॅप्टन्स पुढे येतील. मान्यवरांना विनंती आहे की मान्यवरांनी पुढे यायचंय आणि हा मेगा फायनलचा टॉस संपन्न करायचा आहे. तिथंच पाहूया टॉस कोण जिंकताय, कारण टॉस फार महत्वाचा राहणार आहे. संध्याकाळचं सत्र या मैदानासाठी साक्षीदार आहे मित्रांनो. कधीही काहीही आणि कसंही होऊ शकतं. त्यामुळे टॉस जरी जिंकलात तरी निर्णय काय आहे तो महत्वाचा असेल. आता निर्णय संभ्रमाचा असेल. पाहूयात टॉस उडवला गेलाय. हुज द विन. पाहूयात मेगा फायनलचा टॉस कोण जिंकलाय. एस पंचशील सोयगाव या संघाने नाणेफेक जिंकलाय. पाहूयात निर्णय काय येतो.
हॅलो 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 हा आणि या मेगा फायनलचा टॉस झालेला आहे. 4 षटकांचा मेगा फायनलचा मॅच आपल्या भेटीला येतोय. निश्चितच पाहुयात हा मेगा फायनलचा सामना कशा पद्धतीने रंगतो. पंचशील सोयगाव 11 या संघाने नाणेफेक जिंकून कुठलीही शंका नाही स्वतःला सेफ ठेवण्यासाठी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाहुयात जिंकताय कोण हारताय कोण. मेगा फायनलची लढाई हा 4 षटकांचा सामना आहे. फक्त 24 चेंडू. हे 24 चेंडू या वर्षाचा मानकरी ठरेल कोण याचं उत्तर आपल्याला देईल. वळूयात समालोचन कक्षाकडे. समालोचन कक्षात जोडले जात आहेत अक्षय पांडव सर, अजय गरज सर अँड सौरभ राजपूत सर. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महामानव चषक 2025 हॅलो हॅलो नमस्कार और स्वागत सभी दर्शकों का महामानव चषक 2025 के ग्रैंड फिनाले में. जी हाँ, खिताबी जंग, मैचों का मैच, सबसे बड़ा मैच, इट्स अ फाइनल मैच जो कि खेला जाएगा पंचशील 11 सोईगांव और आजाद 11 40गांव के बीच में. टॉस को जीता है पंचशील 11 सोईगांव टीम के कैप्टन ने और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है. 4 ओवर का ये फाइनल मुकाबला रहेगा. तुरंत खेल की शुरुआत करनी है. दोनों टीमों से रिक्वेस्ट है समय बिल्कुल भी बर्बाद ना करें क्योंकि यहां से एक मिनट बहुत ही इंपॉर्टेंट है. और दोनों भी टीमों से रिक्वेस्ट है कि एक अपना एक्स्ट्रा खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में तुरंत भेज दे. महामानव फाउंडेशन मालेगांव की ये देन है फ्री एंट्री टूर्नामेंट. दोनों ऑनफील्ड अंपायर्स इस मैच के लिए तैयार होते हुए नदीम शाह और उनके साथ सागर मोरे जेपी पैनल. 70-70 की गेंद दोनों अंपायर्स के हाथ में आप देख सकते हो और इस गेंद ने धूम मचाई है. छक्कों की मूसलाधार बारिश हुई है. 2 सलामी बल्लेबाज अंपायर्स के पीछे मैदान में प्रवेश करते हुए. प्रतीक देवरे जिनका बल्ला बोला है इस टूर्नामेंट में, कल भी काफी अच्छा खेल पेश किया था और आज तो और भी बेहतर बैटिंग उनकी देखने को मिली है. अर्धशतकीय पारी उन्होंने खेली थी. आज रोहित भालेराव ने भी कमाल की बैटिंग की है. सुबह के मैच में क्वार्टर फाइनल मुकाबले में उन्होंने धुआंधार बल्लेबाजी की थी. अर्धशतकीय पारी उनके बैट से भी निकली है. रोहित भालेराव उर्फ किडनी प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर प्रतीक देवरे के साथ 2 खतरनाक सलामी बल्लेबाज क्रीज पर. दोनों भी बलशाली टीमें हैं. बलशाली टीमों के बीच का यह महामुकाबला शुरू होने जा रहा है. हमें इस समय मालेगांव के बहुत ही खूबसूरत कॉलेज क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण 70-70 स्पोर्ट्स पर आप तक पहुंचाया जा रहा है. फाइनल मैच की शुरुआत होने जा रही है. अक्षय पांडव सर मेरे साथ कमेंट्री बॉक्स में. स्वागत है आपका. निश्चित हार्ट ऑफ मालेगाव. मी म्हणतो हे मालेगावचं काळी कॉलेज ग्राउंड जिथे नेहमीच प्रत्येकाला क्रिकेट खेळायला आवडतं असं हे मालेगावचं कॉलेज ग्राउंड जिथे महामानव चषकचा थरार तो आपल्याला अनुभवायला मिळतोय. महामानव चषक 2025 अथक परिश्रम, खूप सारी मेहनत, काटेकोरपणे केलेलं नियोजन आणि त्याला मिळालेलं यश. दर्जेदार खेळाडू इथपर्यंत आले. दोन्ही टीम एक जादा खेळाडू समालोचन कक्षामध्ये आपल्याला पाठवायचे. दोन्ही टीम कडनं एक एक्स्ट्रा. देखिए दोनों टीमों से रिक्वेस्ट है एक बार फिर से कि एक एक्स्ट्रा खिलाड़ी आपका कमेंट्री बॉक्स में भेज दे. फाइनल मैच है और ऑर्गेनाइजिंग कमेटी नहीं चाहती कि किसी टीम को पेनलाइज किया जाए, लेकिन नियमों का प्लीज उल्लंघन ना करे. सिब्बान शेख पहला ओवर लेकर तैयार होते हुए इस फाइनल मैच का. 10-9 8 7 6 5 4 3 2 1. जोरदार टाळ्यांमध्ये आपण या महामानव चषक 2025च्या फायनलच्या सामन्याला सुरुवात करतोय. पहिला बॉल घेऊन
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सिब्बान शेख प्रतीक देवरे करता पहिलाच बॉल प्रतीक देवरेनं समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मधनं बॉलवर जोपर्यंत झेपावतोय तिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या त्याच्यामध्ये वाढ होतीये. पहिली एक धाव धावफलकावर जोडली जाते. सिब्बान शेख एक जुना जाणता खेळाडू, प्रदीर्घ कालकीर्द, मागची कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये कार्यरत असलेला किंवा या टेनिस बॉल क्रिकेटची मागची कित्येक वर्ष सेवा केलेला खेळाडू सिब्बान शेख जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. त्याच्या विरोधामध्ये रोहित भालेराव तो सध्या फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट प्लेनचा बॉल समोर उडवलाय, फोर्स केलाय, फेकून दिले बॉलला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. दर्जेदार दमदार महामानव चषकचा षटकार. 6 कमजोर गेंद थी, शॉर्ट पिच गेंद और ज्यादा रन. इस बार फुलर लेन की गेंद आपकी बार बल्ले के अंदर लगी है. गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर. फील्डर बहुत दूर है और इससे पहले कि पहुंचते गेंद पर 2 रन कंप्लीट करते हुए बल्लेबाज. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. रन के लिए हिरन बनते हुए दोनों सलामी बल्लेबाज. स्कोर आगे बढ़ता हुआ आजाद 11 का 9 रन बिना किसी नुकसान के. 4-4 ओवर का यह महामुकाबला. निश्चित 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे हॅलो डीजे जी हाँ, आक्रामकता तो देखने को मिलेगी ही. पूरे टूर्नामेंट में आक्रामक बैटिंग हमने देखी है और बल्लेबाजों का ज्यादातर बोलबाला भी रहा है इस टूर्नामेंट में. लेकिन सेमीफाइनल मुकाबले में सिब्बान ने कमाल की गेंदबाजी की थी. 2 ओवर में 13 रन देकर 2 विकेट्स उन्होंने चटकाए थे. शुरुआत लाजवाब की थी. यॉर्कर करने का प्रयास था, यहां पर देखना है बैट से लगी या नहीं. शॉर्ट फाइन लेग पर गलती. जहां पर सिंगल मिलना मुश्किल था वहां पर अब दूसरे की दौड़ लगा चुके हैं बल्लेबाज और 2 रन कंप्लीट. तीसरे का भी प्रयास हो रहा है. थ्रो भी उतना सटीक नहीं, लेकिन विकेट कीपर ने कोशिश अच्छी की. निशाना उनका सटीक था लेकिन बल्लेबाज सुरक्षित अपने क्रीज में. 3 रन. लेग बाइज का इशारा करते हुए अंपायर. बल्ले और गेंद के बीच में कोई संपर्क नहीं था. इससे कुछ बल्लेबाजों को ज्यादा फर्क भी पड़ने वाला नहीं है क्योंकि उनको रन चाहिए. रन आए हैं 3 बहुमूल्य रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन बिना किसी नुकसान के. आजाद 11 40 टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई पंचशील 11 सोईगांव के विरुद्ध इस फाइनल मैच में. विजेता, दोनों टीमें विजेता है इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन अंतिम विजेता कौन और उप विजेता कौन ये देखने वाली बात है. और वैसे भी कहते हैं कि विजेता वो नहीं होते जो कभी असफल ना हुए हो, बल्कि विजेता वो होते हैं जो कभी हार नहीं मानते हैं. ये 2 टीमें ऐसी रही है जिन्होंने बिल्कुल भी हार मानी नहीं है और अब फाइनल मैच जीतने के लिए दोनों भी टीमें पूरी तरह से कोशिशरत. सिब्बान शेख एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर. दर्शकों की जबरदस्त मौजूदगी और काफी सफल आयोजन महामानव चषक का. इस बार शॉर्ट पिच गेंद घुमा दिया है. गजब का स्ट्रोक. गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. रोहित बल्कि प्रतीक के बल्ले से 6 रन. लाजवाब स्ट्रोक. सिब्बान महंगे साबित होते हुए शॉर्ट पिच गेंदें कहीं ना कहीं ज्यादा कर रहे हैं और पहली गेंद पर ही उनके विरुद्ध कदमों का इस्तेमाल किया था प्रतीक देवरे ने. वो गेंदें उन्होंने थोड़ी सी खींची हुई लेन पर रखी थी. उसके बाद शायद कहीं ना कहीं उनके मन में शायद वो चल रहा है कि बल्लेबाज आगे निकलकर खेल सकते हैं और उस वजह से हमने देखा है कि 3-4 गेंदें उन्होंने शॉर्ट पिच रखी है और 2 गेंदों पर छक्के लग चुके हैं. ये बेहतर है. फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर केवल दिशा दिखाई. पॉइंट पर फील्डर मौजूद, काफी सतर्क. अच्छा क्षेत्ररक्षण. कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही ओवर की समाप्ति. पहले ओवर का खेल समाप्त हुआ. रन संख्या 18 बिना किसी नुकसान के. आजाद 11. एक चांगली सुरुवात असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ आणि पहिल्या ओव्हरमध्ये सिब्बान शेख सारख्या एका दर्जेदार गोलंदाजीच्या विरोधामध्ये हात खोलणं सोपं नसतं. हे कठीण काम अगदी योग्य तऱ्हेनं करून दाखवलंय असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये झाली सर्वांनाच प्रभावित केलं. रोहित भालेराव ज्या पद्धतीनं फोर्स केला होता तो पहिला षटकार त्यानं तिथे खेळला. वाईडिश लॉंग ऑफ च्या डोक्यावरनं तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल बंद होऊन जातोय तुरंत. सिब्बान शेख पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा तिथे खर्च केल्या गेल्या. 18 धावा
धाफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र रोहित भालेराव उडवतोय, फेकून देतोय बॉलला दूर सीमा रेषा पार. दमदार स्ट्रोक, षटकार 6. अप्रतिम बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल तिथे पुल करण्याची संधी दिली आणि हा इथे आपण जर पाहिला तर एक दर्जेदार पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, दमदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर आलंय आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर ती वाईच्या वेगानं, जसा वारा मैदानावरनं वाहतोय अगदी त्या वाऱ्याप्रमाणे ही धावसंख्या पुढे वाहत असताना आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा या राफलकावर आहेत. विकी गोलंदाजीच्या ट्रॅकवर सलग दुसऱ्यांदा विकीच्या विरोधामध्ये आक्रमणाचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत बॉलला उचलला तिथे 1 रन जी दाफलकावर जोडली गेली, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा या दाफलकावर लावल्या गेल्यात. 8 बॉल मध्ये 25 ची पार्टनरशिप या दोघांमध्ये पाहायला मिळाली. प्रतीक देवरे 7 तर रोहित भालेराव 5 बॉल मध्ये 15. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा ऑन साइडला फटका तर चांगला खेळलाय, मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाणार नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा या दाफलकावर आहेत. 3 चेंडू तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. समय पर ऊपर उछले थे फील्डर और निश्चित रूप से बाउंड्री बचाई है. रन संख्या 27 बिना किसी नुकसान के. आजाद 11 टीम पहले बल्लेबाजी करते हुए इस फाइनल मैच में. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय. बॉल जोपर्यंत रिटर्न केला तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. दुसऱ्या रन करता कॉल आहे. हा कॉल काय क्लोज असेल, इथे काय फलंदाजाला परतीला जावं लागेल ते चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. तिसरे पंच महामानव चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फायनलचा सामना, महाअंतिम सामना. जी काय मेहनत घेतली ती यशस्वी ठरली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या पद्धतीने खेळाडू इथपर्यंत आले, खेळले, त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, ते खूप महत्वाचं होतं. आणि सध्या जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अगदी दर्जेदार खेळाडू या फायनलच्या मॅच मध्ये खेळत आहेत. प्रतीक देवरे आणि रोहित भालेराव असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. सेफ आहे बॅटर. 2 रन इथे कंप्लीट झाल्यात आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा, 29 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. आमचा प्रेक्षक वर्ग तुम्हाला दाखवला जातोय. या प्रेक्षक वर्गावरनं तुम्हाला अंदाज येईल की ही स्पर्धा किती यशस्वी ठरली आहे. अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या गोल जर तुम्ही पाहिलं तर प्रेक्षक 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 आणि फक्त प्रेक्षक ते तुम्हाला पाहायला मिळतील. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक 70-70 या चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला वॉच करतायत त्यांना दाखवलं जातंय की किती प्रेक्षक वर्ग या मैदानावर उपस्थित आहे. प्रतीक देवरेनं यावेळेस बॉलला उडवलं. क्षेत्ररक्षक आहे. एक सोपा झेल, प्राइजलेस विकेट असं म्हणू शकतो. प्रतीक देवरे त्याला माघारी परतावं लागतंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 29 धावा दाफलकावर. पहिल्या विकेटचं पतन झालंय. प्रतीक देवरे बॅक टू द रगआउट.
महत्वाची विकेट सौरभ बिराजदार यस, विकेट करण्याचा प्रयत्न होता, फटका मात्र तिथे फसला आणि प्रतीक देवरे यांना मात्र इथे परतावं लागतंय. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये, मोठा इनफॉर्म बॅटर तंबूच्या आसरा परतत असताना, बट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आहे. मॅन फ्रॉम छत्रपती संभाजीनगर वसीम वॉर्नर मात्र बॅटिंगसाठी दाखल होत असताना निश्चित वसीम वॉर्नर आलाय आणि अगदी वॉर्नरची आठवण त्याला मैदानाच्या आतनं प्रेक्षकांना करून द्यावी लागेल, कारण हा महत्वाचा सामना आहे. तुम्ही आतापर्यंत जी काही मेहनत घेतली त्या मेहनतीला आपण म्हणतो ना, जसं रंगाचा शेवटचा फायनल फिनिश टच असतो, तसा तो फायनल फिनिश टच तुम्हाला आज या मैदानातनं या शेवटच्या मॅच मधून द्यावा लागेल. कारण सौरभ, इथे प्रत्येकानं या महामानव चषक उचलण्याचं स्वप्न पाहिलं, ते प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही. ते स्वप्न फक्त 2 टीमचं पूर्ण होऊ शकतं आणि त्या 2 टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. संपूर्ण भारतात आपण बघितलं की संघ मात्र दाखल झाले, एक पेक्षा एक तारे सितारे आले. बट बघा योगायोग काय डेंजर राहिलाय, आजूबाजूचे तालुकेच मात्र फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतात आहे. सोयगाव वर्सेस 40 गाव. यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न, रोहित यांच्या बॅटमधनं फटका डीप स्क्वेअर लेगला, तिकडे मात्र खेळाडू तैनात. चेंडूला जोपर्यंत येतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मात्र इथे मिळते. संपूर्ण महामानव फाउंडेशन ज्या रीत्या मेहनत घेताना या स्पर्धेसाठी पाहायला मिळालं, नाना भाऊ, त्याचबरोबर संदीप भाऊ बापू पाटील, बॉबी भाऊ भालेराव, आकाश भाऊ बेडसे, भारत भाऊ आहिरे, नयन भाऊ, त्याचबरोबर जर बघितलं तर शुभम भाऊ जगताप, संकेत भाऊ आहिरे, सौरभ भाऊ उसरे, या सर्वांचं जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी राहील. कारण की महामानव फाउंडेशनने जर बघितलं तर एक स्वप्न बघितलं होतं उघड्या डोळ्याने की एक ऑल इंडिया लेवलचा थरार भरवायचा, तोही निशुल्क एंट्री मध्ये, आणि ते स्वप्न मात्र इथे सत्यात उतरलंय. या दुसऱ्या पर्वात देखील एक घवघवतं यश मात्र या स्पर्धेला मिळालंय. वेळ वाचवत चला. निश्चित सौरभ, तोंडानं बोलणं खूप सोपं आहे, आम्ही आयोजन करू आणि आम्ही ते यशस्वी करू, मात्र निशुल्क स्पर्धा करून दाखवणं जर तुम्हाला कुठनं शिकायचं आहे तर महामानव फाउंडेशन कडनं त्याचा क्लास लावू शकता. नो डाऊट सोपं नाहीये. आकर्षक किड्स, आकर्षक खेळपट्टी, एवढं सुंदर लाईव्ह टेलिकास्ट, एक पेक्षा एक दिग्गज संघ जे मात्र केले गेले, आणि गेल्या 5 दिवसांमध्ये जी मेहनत राहिली आहे महामानव फाउंडेशनची ती मात्र उल्लेखनीय आहे. शुभम शेळके, वाह काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूच्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला फार मोठ्या प्रमाणावर राहते. यस, इथे मात्र रेफरल जो आहे तो पंचांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. यस सर, व्हाईट चेरी कार्ड मध्ये, यस बॅटिंग टीमने मात्र इथे व्हाईट चेरी कार्ड मध्ये जो आहे तो रेफरल घेतलेला आहे. निश्चित फलंदाजाला तिथे पंचांचा जो निर्णय आहे तो अपेक्षित नाहीये, त्यामुळे त्याने चॅलेंज केलंय. व्हाईट करता त्याने रिव्ह्यू घेतलाय. महत्वाचा सामना आहे, फायनलचा सामना आहे, महामानव चषक. सौरभ, या स्पर्धेच्या ट्रॉफी ज्याचा मी उल्लेख केला की आतापर्यंत भारतीय टेनिस बॉल क्रिकेटनं कधीही न पाहिलेल्या ट्रॉफीज या महामानव चषकच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत, आणि ही आकर्षक ट्रॉफी दोघांनाही मिळणार आहे. मात्र प्रथम क्रमांक कुणाचा येईल त्याकरताची लढत आहे. इथे फेअर बॉल आहे, पंचांकडनं इशारा आला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक चांगला चेंडू आहे. बघा, वेळ घड्याळाची टिकटिकी ती आजपर्यंत कुणाकरताही थांबली नाही, त्यामुळे त्या घड्याळाच्या वेळेबरोबर तुम्हाला चालावं लागेल, त्याबरोबर तुम्हाला खेळ करावा लागेल. कारण ही 4 ओव्हरची मॅच आहे, याकरता केली आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे. कारण सूर्यदेवता आपल्या घराकडे चालली आहे, आणि सूर्यदेवता एकदा की आपल्या घरी गेली की मग अंधाराचं साम्राज्य मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. उडवलाय 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 सरळ समोरच्या दिशेने रोहित भालेरावची बॅट आज मात्र काही शांत व्हायचं नाव घेत नाहीये. अजून एक जबरदस्त इथे मात्र फटका पाहायला मिळालाय. महामानव चषकाचा असरदार बहारदार षटकार.
42. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. आखूड टप्प्याचा बॉल, अल्टी पलटी, चेंडू मात्र सरळ सीमारेषा बाहेर कलटी. जबरदस्त फटका. इथे मात्र वसीम वॉर्नर अनस्टॉपेबल झालेत आणि रन संख्या मात्र वाढली आहे. 3 ओव्हर 48 रन, 1 गडी बाद. वसीम वॉर्नर नाही, डेव्हिड वॉर्नर आलेत मैदानामध्ये आणि त्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. गोलंदाजी बरोबर खेळ नाही सौरभ, इथे खेळवाड तो सुरू आहे. अगदी गोलंदाजाची दानादान उडवली आहे, कारण धावसंख्या 3 ओव्हर नंतर संध्याकाळच्या सत्रात फायनलच्या मॅच मध्ये 16च्या सरासरीनं 48 झाली आहे. या 48 धावा म्हणजे शेवटच्या षटकात जर किमान 15 आल्या ना तर एक मोठी टोटल 60च्या जवळपास धावा दाखल कर उभे राहतील. विसरून चालणार नाही अक्षय सर, हा तो संघ आहे जो काल यावेळेस 12 बॉल 48 चेस करत होता. आज फायनल पर्यंतचा प्रवास गाठलाय आणि बॅटिंग करत असताना 3 ओव्हर मध्ये 48 आतापर्यंत बनवल्यात आणि ज्यामध्ये रोहित आणि वसीम यांचा मोलाचा वाटा राहिलाय. गोलंदाजी मार्गवर सुनील नाते यांना मात्र पुढचं षटक घेऊन आमंत्रित करण्यात आलेलं आहे. निश्चित असं म्हटलं जातं सौरभ की तुम्हाला मोठं होण्याकरता आयुष्यात एकदा संधी मिळते आणि इथे या टीमच्या बद्दल मी म्हणेन काल संध्याकाळी मोठं होण्याची संधी मिळाली आणि ते मोठे झाले, फायनलच्या मॅच मध्ये खेळत आहेत. नो डाऊट. उडी 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 और सीधा चौपाटी पर जाकर जुडी. चेंडू देखील गेला आस्वाद घेण्यासाठी 6चा. रन संख्या 50 पार, 54 रन. इथे थँक्यू. इथे जर आपण पाहिलं ना तर चेंडूला भूक लागली, संध्याकाळ झाली आहे, गेलाय तो नाश्ता करायला षटकाराच्या बाहेर. 6 या 6च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत बघा, एक फायनल आपल्याकरता कॉल करतोय आम्ही. एक सायकल तुम्हाला पारितोषिक म्हणून 2 सायकल इथे देण्यात जाणार आहेत. त्याचे कुपन्स ऑन आहेत. फक्त 10 मिनिटं हे कुपन ऑन राहतील. 10 मिनिटात तुम्ही या आणि तुमचं नाव त्या पेटीमध्ये एका चिठ्ठीवर लिहून टाका. तुमचं नाव जर लकी ड्रॉच्या माध्यमातून आलं तर मग घरी जाताना घरच्यांना खुश करता येईल. त्यांच्याकरता एक सायकल तुम्हाला पारितोषिक म्हणून घरी नेता येईल. जबरदस्त बॅटिंग. कल्याण ते मालेगावचा प्रवास का केलाय हे मात्र बॅटिंगने उत्तर देत होते खरे, पण इथे फटका फसताना पाहायला मिळतोय. विकी कलमेचे सेफ हँड चेंडूच्या खाली. फलंदाज मात्र बाद आहे. धक्का क्रमांक 2, 54च्या स्कोर. ओके, विकी इकडे, तिकडे मात्र दुसरे खेळाडू होते खरे आणि झेल मात्र होताना पाहायला मिळालाय. 54च्या स्कोरवर दुसरा धक्का. निश्चित अंबरनाथचा हा खेळाडू आहे आणि काय अप्रतिम खेळ असताना दाखवलाय. दर्जेदार खेळ इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर षटकाराचा मोह होता आणि तो षटकाराचा मोह तिथे पूर्ण करता आला नाही. खूप चांगला कॅच आपल्याला रणजित फराटे त्या क्षेत्रामध्ये होता आणि रणजितनं एक चांगला कॅच कॅरी केला, विकेट मिळवली, माघारी परतवलं. बॅटर नवीन बॅटर मैदानामध्ये ज्यानं फायनल मध्ये पोहोचण्याचं स्वप्न पूर्ण करून दिलं या टीमला, तो इम्रान मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. यस, चांगला झेल रणजित फराटे यांच्या माध्यमातून तिकडे पाहायला मिळाला. रणजितने देखील आज फार चांगला खेळ केलाय बघा. बॅटिंग असो, फिल्डिंग असो, वेळोवेळी जर बघितलं तर तो जो तेवढा रिजन आहे लॉंग ऑनचे डीप मिड विकेटचा. फुलटॉस 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 आणि इम्रान आलेत. पहिल्या चेंडूवर षटकार घेऊन आलेत. जबरदस्त फटका. भावा कशाला पळतोय दूर. इथे मात्र इम्रानच्या बॅटमध्ये निघालाय सरळ दूर. षटकार. अप्रतिम फलंदाजी. मात्र इथे एक प्रश्नचिन्ह आहे सौरभ की हेच का ते गोलंदाज आहेत ज्यांनी फायनल पर्यंत पोहोचवलंय संघाला, कारण या आधी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती प्रत्येक फलंदाजाला वेटीज धरलं होतं, बांधून ठेवलं होतं. मात्र या निर्णायक मॅच मध्ये काय अतिरिक्त प्रेशर घेतलं गेलंय असं चित्र मैदानामध्ये आहे. ज्या पद्धतीनं सध्या फलंदाजी होतीये, गोलंदाजांना नामशेष करण्याचं काम सध्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. लाजवाब. सुनील नाटे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि 3 बॉलमध्ये 12 रन्स त्यानं खर्च केल्यात, म्हणजे त्यालाही इथे महागडे ठरवलंय. या बघा, या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत, अगदी अप्रतिम ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात आणि त्या ट्रॉफीज तुम्हाला दाखवल्या जात आहेत. चांगला बॉल इथे मात्र थोडासा अतिरिक्त बाहेर निघाला. पंच समांतर रेषेत हात आणतायत आणि इशारा करतात वाईटचा. तिथे अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते, संभ्रम होता तिथे रिव्ह्यू घ्यावा की नाही आणि त्यानंतर मग तो डिसिजन तिथे रिव्हर्स झालाय. यस, रन संख्या मात्र वाढताना जी की पाहायला मिळते बघा. आझाद 11 चाळीसगाव आपल्याला विनंती आहे, आपण मात्र आपले खेळाडू तयार ठेवायचे. जसे 3 बॉल पडतील, जसा डाव संपेल लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. आझाद 11 चाळीसगाव आपल्याला सूचना आहे. रन संख्या 61 रन, 2 गडी बाद.
पुलाल्यांचा बॉल पाया पकडण्याचा यावेळेस प्रयत्न होता आणि इथे काही चेंडू हातात आलेला नाहीये. एक धाव मात्र इथे मिळते, दुसरीही बनली असती बट वसीम यांनी तिथे नकार दिलाय. लेग बायच्या रूपात एक धाव मात्र मिळत असताना बघा वसीम आणि इम्रान यांच्यामध्ये कॉम्बिनेशन तुम्हाला सुरेखच पाहायला मिळेलच, कारण की व्यावसायिक गटाचं क्रिकेट छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एकाच संघासाठी खेळतात BFC. आणि इथे देखील जर बघितलं तर आझाद 11 गाव या संघामध्ये दोघांची सोबतच वर्णी लागलेली आहे आणि आतापर्यंत तरी इम्रानने प्रभावित केलंय. बट बडे मॅच का बडा खिलाडी वसीम देखील 3 बॉलमध्ये या मेगा फायनल मध्ये 11 धावा बनून जात होत आहे. जबरदस्त खेळ मात्र वसीम यांच्याकडनं आणि इम्रान यांच्याकडनं या टुर्नामेंट मध्ये नक्कीच राहिलेला आहे. पुढचा बॉल यावेळेस नक्कीच बॅटच्या बॉटमला लागला आणि लोअर फुल टॉसला मात्र भिरकावून लावलं. ना होता लेंथ वरती कंट्रोल, ना होता लाईन वरती नियंत्रण, हे तर होतं फक्त आणि फक्त वसीम वॉर्नरला षटकाराचं आमंत्रण. सिक्सर. खराब गोलंदाजीचं पृथ्वीकरण इथे आपल्याला पाहायला मिळते. बघा तिथे अगदीच फलंदाजाला सोपं केलं होतं. लोवर फुल टॉस होता आणि त्याला फुल टोल वसूललाय. बॉलला उंच हवेतनं काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधनं जो प्रेक्षक वर्ग इथे आलाय त्यांच्या भेटीला पाठवलं आणि षटकारामध्ये परावर्तित केलं. शेवटचा बॉल आहे या डावाचा. यावेळेस चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतो. बिटवीन द गॅप बॉल चाललाय अगदी वेगानं चिमुरड्यांच्या स्वागताकरता सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. या 4च्या मदतीनं पूर्वार्धाचा खेळ तब्बल 72 धावसंख्येनं संपलाय. 73 धावसंख्येचं लक्ष आहे. एक मोठं लक्ष इथे सेट केलं गेलंय. कशा पद्धतीने हे लक्ष बनवलं गेलं बघा आपण निश्चित सांगू शकतो. मैदानामध्ये प्रतीक देवरे ओपन करण्याकरता आला होता. 6 बॉल फेस करताना त्यानं 1 षटकार खेचताना 10 धावा बनवल्या. रोहित भालेरावनं तिथे 30 धावा धावफलकावर जोडल्या. त्या या डावामधल्या सर्वात महत्वाच्या रन्स राहिल्या. वसीम शेख, वसीमचा अर्थ होतो हँडसम आणि अगदी हँडसम इनिंग इथे वसीम शेख कडनं पाहायला मिळाली. 5 बॉलमध्ये त्यानं 21 बनवल्या. इम्रान खान ज्यानं 2 बॉलमध्ये 6. यस चांगला खेळ केलाय. गोलंदाजी युनिटवर जर नजर टाकला सिब्बान शेख 1 ओव्हर 15, विकी कलमे 1 ओव्हर 11, रोशन 1 ओव्हर मध्ये 19 धावा तिथे आल्या. आणि दुसरीकडे जर बघितलं तर शेवटच्या षटकात आपण बघतोय ऑलमोस्ट 23 धावा सुनील नाते यांच्या विरोधात येत असताना ज्या की आपल्याला पाहायला मिळालाय. तर 72 धावा 4 ओव्हरच्या अखेरीस स्कोर कार्डवर आहे. चला टीम आझाद 11 गाव वेळ न वाचवता क्षेत्ररक्षण मात्र आपण लावून घ्यायचंय आणि बॅटर्सला विनंती आहे पंचशील 11 सोहेल गाव की आपणही आपले बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल करायचे आहेत. महामानव फाउंडेशन या स्पर्धेची चर्चा ज्या रीती आपण वारंवार करतोय की का एवढ्या मोठ्या प्रमाणावरती राहिले. नाशिक जिल्ह्यातील एकमेव अशी स्पर्धा जी मात्र निःशुल्क राहिलेली आहे आणि ज्या स्पर्धेचा थरार एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो की आयोजित करण्यात आलेला आहे. पुरे जर बघितलं तर जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमीच राहील. सर्वच आयोजन समितीचं महामानव फाउंडेशनचे जे काही पदाधिकारी आहे ज्यांनी राईट फ्रॉम दी डे 1 या स्पर्धेसाठी जे काही मेहनत घेतली, जे काही सहकार्य केलं संपूर्णपणे त्यासाठी मात्र त्या सर्वांचं मी मालेगावच्या क्रिकेट चाहत्यांच्या वतीने धन्यवाद मानतो की एवढी मोठी भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही या मैदानावरती भेटीला आणली आणि प्रेक्षकांची जर बघितलं तर अलोट गर्दी जी मात्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये शोभा वाढवतीये. तर विनंती राहील मैदानाच्या आतमध्ये सलामी वीरांना की आपण लवकरात लवकर दाखल व्हायचंय. एकीकडे आपण बघतोय रविराज अहिरे नाशिकचा वंडर बॉय ज्या खेळाडूने ISPLच्या क्रिकेट इतिहासामध्ये पहिला चेंडू खेळला होता सीझन 1 मध्ये तोच खेळाडू आणि त्याच्या सोबतीला जर बघितलं तर कोणते साथी बॅटर जातात आहे तर या सलामीला आपण बघू शकतो रणजित फराडे देखील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही बॅटर्सला विनंती आहे दोन्ही जर बघितलं तर आमचे पंच देखील मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होतील. महामानव चषक एक शेवटचा वार होऊन जाऊ द्यात ना मग जोरदार. 24 चेंडूंचा खेळ बाकी. महामानव चषकाचा मान 2 लाख रुपयांचा भव्य दिव्य पारितोषिक कोणता संघ इथून मात्र घेऊन जातोय याचं मात्र उत्तर मिळवण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने मालेगावकर आणि आसपासल्या गावातले प्रेक्षक इथे मात्र उपस्थित राहिलेले आहे. काय या स्पर्धेची एवढी चर्चा आहे तर ही गर्दी मात्र इथे उत्तर देऊन जाते. या सलामीची जोडी नाशिकचा वंडर बॉय आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर मॅन फ्रॉम मांडवगण फराटा रणजित फराटे सलामीसाठी दाखल होत असताना दोघांवर जिम्मेदारी राहील. दोघांवर जर बघितलं तर पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये भार आहे या धावसंख्येला चेस करण्यासाठी एक चांगला स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये मिळून देण्याचा. नजरा तर दोघांकडे लागलेला आहे बॅटर असो की बॉलर असो बट कोणता तो संघ राहील जो मात्र आपल्या संघ मालकांच्या दाखवलेल्या विश्वासावर खरा उतरेल यावर मात्र सर्वच प्रेक्षकांच्या नजर आहे. सुंदर अशी डिझाईन केलेली ट्रॉफी बघा. ट्रॉफीची हाईट जर बघितली ना तुम्ही ऑलमोस्ट सेम आहे. हुबेहूब जर बघितलं तर दोन्ही ट्रॉफी आहे
पण तो जो मान आहे, जो मिळेल महामानव चषक जिंकण्याचा, तो जो मान आहे, ज्याचं स्वप्न बघून उराशी बाळगून जे 16 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते ना, आता मात्र हे केवळ आणि केवळ 2 संघ उरलेत. आजूबाजूचे शेजारचेच तालुके आहे, एकीकडे सोयगाव आहे तर दुसरीकडे 40 गाव आहे. बट समीकरण मात्र इथे फार इंटरेस्टिंग रमलंय या दोन्ही टीम मध्ये. 24 बॉल मध्ये 72 ची गरज आहे. चला चला लवकर मैदानाच्या आतमध्ये खेळ ऑन करा. धन्यवाद सौरभ दादा. व्यासपीठाकडे वळतोय. व्यासपीठावरती एक सत्कार समारंभ होतोय. महामानव चषक अर्थातच 2025 या स्पर्धेचे मुख्य आयोजक मित्र त्यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती होतोय. मी बॉबी भालेराव, भारत आहिरे, आकाश बेडसे, त्यानंतर नयन धिवरे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती जायचंय. नाना भाऊ तुम्ही देखील व्यासपीठावरती जायचंय. संदीप बापू आहेत तिथे. छत्रपती चषक 2025 मालेगाव आयोजन समितीच्या वतीने हा शुभ सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. मी छत्रपती चषक 2025 आयोजन समितीला विनंती करतो आणि कॉलेज ग्राउंड मित्र परिवाराला विनंती करतो की त्यांनी हा शुभ सन्मान व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. विजयाकरता एक बलाढ्य लक्ष आणि हे बलाढ्य लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज, 2 धुव्वाधार फलंदाज ज्यांची विध्वंसकता आणि विस्फोटकता प्रत्येकाला ज्ञात आहे असे विस्फोटक अंदाजाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. पहिलाच बॉल रवी आहिरे तिथे मिड ऑफला क्लिअर करायचं होतं, शक्य झालं नाही. बॉल जर आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपाने येतोय. या मॅच मध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी ती करावी लागेल आणि प्रेक्षक तो चांगला प्रतिकार पाहण्याकरता इथे आलेत. बॉबी भालेराव यांचा सन्मान मुख्य मंचावर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जे आयोजक आहेत त्या आयोजकांचा हा शुभ सन्मान या मंचावरनं केला जातोय. मुख्य मंच फलंदाज पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल पुन्हा एकदा रवी आहिरेच्या विरोधामध्ये हाताळला गेला. एक सिंगल तिथे दाफलकावर जोडली गेली. निश्चितच व्यासपीठावरती इथे मेहनतीचा सन्मान केला जातोय. ज्या मेहनतीने रात्रपाठ करून ही स्पर्धा उभी केली गेली आहे त्या मेहनतीचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती संपन्न होताना आपण पाहत आहोत. छत्रपती चषक 2025 आयोजन समिती, कॉलेज ग्राउंड मित्र परिवार यांच्या वतीने महामानव फाउंडेशन अँड महामानव चषक 2025 ऑर्गनायझिंग कमिटीचा शुभ सन्मान. बघा हे पडद्यामागचे कलाकार आहेत आणि त्यांचा सन्मान होत असताना मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आहे. रणजित फराटेला जीवनदान दिलंय, अडचणीमध्ये आणू शकतं. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे रन्स येताना पाहायला मिळत नाहीयेत. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. योग्य टप्पा आणि योग्य लाईन जी केव्हाही तुमच्याकरता पोषक असते आणि अगदी ती पोषक गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मात्र रवी आहिरे त्याची गुणवत्ता ती विसरून चालणार नाही. मागची काही वर्ष त्यानं ज्या पद्धतीनं स्वतःला सिद्ध केलंय किंवा ज्या मॅचेस त्यानं जिंकवल्यात त्या प्रत्येकाला ज्ञात आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटमध्ये आलाय. बॉल चाललाय लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं जमिनीवर दंदन करत सीमा रेषेच्या पार रविराज आहिरेच्या बॅटमधनं आलाय. चौकार 4. यस, गरज होती या चौकाराची, कारण की स्कोर कार्ड जर बघितलं तर ज्या रीत्या इथे सुरू झालेला आहे 4 ओव्हरची मॅच आहे. 73 धावांचं जर बघितलं तर टार्गेट आहे. आपला बेस्ट शो आज मात्र रवी आहिरे आणि रणजित फराटे यांना मात्र या मालेगावच्या कॉलेज ग्राउंडवर मैदानावर द्यावा लागणार आहे. समोर जर बघितलं तर नगर जिल्ह्यातील एक उदयनमुख खेळाडू, ज्या खेळाडूने देखील गेल्या काही काळात फार प्रभावित केलाय, किरण शिर्के, वांबोरी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर उडवलाय. यावेळेस मात्र फिल्डर पाय तिथे स्लिप झाला आणि चेंडू मात्र फ्लॅट निघून गेला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4. चौकार. चांगला फटका इथे रवी आहिरेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता. चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर गडवून ठेवली. थोडासा खाली होता, त्यामध्ये अगदी टोच्या जवळपास लागला होता बॉल आणि त्यामुळे प्रचंड वेगानं तो सीमारेषेच्या बाहेर मिडविकेटच्या बाहेर गेला. चौकारामध्ये परावर्तित झाला. धावसंख्या 10. रवी आहिरे 4 बॉलमध्ये 8, 1 बॉलमध्ये 1. रणजित फराटे, किरण चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमधनं त्याच्याकडनं. यावेळेस चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. ड्राईव्ह केलंय बॉलला. तिथे एक्स्ट्रा कव्हर जर आपण पाहिलं तर थोडस आतल्या बाजूने ठेवलंय, म्हणजे तो वाईडिश लॉंग ऑफ तिथेही प्रोटेक्शन देऊ शकतो आणि त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग झाली. एक नाही तर ओव्हर संपली. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. तर उर्वरित 18 बॉल शिल्लक राहिलेत आणि 62 धावा या विजयाकरता बनवायच्या आहेत. म्हणजे 20+ धावा तुम्हाला प्रत्येक षटकागणिक धावफलकावर लावायचे आहेत. म्हणजे ही मॅच
प्रत्येक ओव्हरमध्ये 3 षटकार, म्हणजे येणाऱ्या 18 बॉलमध्ये 9 चेंडू सीमारेषेच्या भेटीला धाडायचे आहेत. ते धाडणं जर शक्य झालं तर विजयाचं स्वप्न ते इथे पूर्ण करता येईल सोयगावकरांना. नो डाऊट या मैदानावर आपण बघितलंय की कोणतीही धाव संख्या असं नाहीये की चेस होऊ शकत नाही. कालचंच उदाहरण आपण वारंवार ज्या गोष्टीचा उल्लेख करतोय, 12 बॉल 48 चा मॅच होता, बट तरी देखील इम्रान आणि प्रतीक देवरे यांची ती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथून मात्र ते मॅच उडवून घेऊन गेले. तर असं नाहीये की 18 बॉलमध्ये 62 ते चेस होऊ शकत नाही. मागचं देखील षटक आपण किरणचं बघितलं, 11 धाव संख्येचं आलं आहे खरं, पण क्षमता आहे रवी आणि रणजित पराठेमध्ये. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. अल्ताफ वॉटसन, अजून एक छत्रपती संभाजीनगरचं क्रिकेटचं मोठं नाव मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहे. आणि समोर जर बघितलं तर रविराज आहिरे आवाक्याच्या बाहेर ठेवला, बॅटची कड लागते. वसीम आहे तिकडे फ्लाइंग स्लिपला आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी इथे मात्र रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकतो डॉट बॉलने या षटकाची सुरुवात होतीये. थोडासा चुका करतोय रोहित इथे फलंदाज रवी आहिरे. या पद्धतीची चुकी तो एरवी करताना पाहायला मिळत नाही. फायनलची मॅच मोठी टोटल धावफलकावर लावायचे, त्यामुळे जे मिळेल ते खाण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये ही चुकी झाली. यावेळी चांगला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला, थोडासा खाली राहिला आणि खाली राहिल्या कारणानं तो बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही, इथे निर्धावच्या स्वरूपात निघून गेलाय. या पद्धतीची गोलंदाजी जर होत राहील, जे स्वप्न पाहून या स्पर्धेमध्ये एंट्री घेतली होती आझाद 11नं, ते स्वप्न इथे त्यांचं पूर्ण होऊ शकतं असंच चित्र आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक येईल का, बॉलच्या खाली आला, मात्र आज त्याच्या हाताला फेविकॉल लावणं कुठेतरी राहून गेलं आणि इथे झेल सुटलाय, जीवनदान मिळत आहे आणि त्याबरोबर रन्स मिळत आहेत. रवी आहिरे त्याला जीवनदान मिळालंय. या जीवनदानाचा फायदा सौरभ घ्यावा लागेल आणि एक मोठी इनिंग रवीला आज पेशकश करावी लागेल. नो डाऊट किरण शिर्के सारख्या खेळाडूकडनं तुम्ही अपेक्षा ठेवता अशा प्रकारच्या झेलची. याआधी आपण बघितलं इम्रान कडनं मात्र मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप झाला, इथं किरण कडनं झेल ड्रॉप होत असताना रवीला जीवनदान मिळालंय, पण जीवनदानाचा फायदा देखील घ्यावा लागेल. पुढचा बॉल वेग 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 पुरेपूर जर बघितलं तर पेसने बीट करत असताना धावस्वरूपी जर बघितलं तर पंचांचा इशारा इथे मात्र वाईडचा येतोय खरा आणि या एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते वाईड +1 अशा 2 धावा. एवढा वेळ नाहीये टीम आझाद 11 चाळीसगाव, एवढा वेळ नाहीये आपल्याकडे, वेळ मात्र वाचवत चला. आणि ही एका चांगल्या कॅप्टनची निशाणी आहे. प्रतीक देवरे ज्यारित्या त्यांनी बघितलं की ऑलमोस्ट वाईड लाईनच्या बाहेरचा चेंडू होता, अल्ताफ तिथे मांग करत होते वाईडची, बट त्या खेळाडूला माहितीये तिथे काय आहे आणि काय नाही. विकेट किपरला त्यांनी मात्र तिथे नकार दिला ते रिव्ह्यू घेण्यासाठी. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका, बॅक टू द बॉलर. तिथे कठीण असतं, खूप कठीण असतं या पद्धतीचा झेल घेणं आणि त्यात रवी आहिरे सारख्या फलंदाजाचा काय वेगानं त्यानं हा फटका खेळला होता. अल्ताफची ही ओव्हर ती पाहण्यालायक आहे, कारण या ओव्हरमध्ये अगदी त्या डॉट बॉलचा भडीमार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 डॉट बॉल 1 सिंगल, 4 चेंडूमध्ये त्यांना आतापर्यंत धावा दिल्यात त्या फक्त 3. जबरदस्त. याही वेळेस मात्र खोदून काढायला भाग पाडलाय. काय गोलंदाजी करत असताना अल्ताफ वॉटसन सध्याच्या घडीला जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आहे. नक्कीच डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट देखील वाढतोय, बट कौतुक करावं लागेल. जरी टार्गेट मोठा असलं, जरी स्कोर कार्डवर धाव संख्या चेस करते, सुपरस्टार्स बॅटर्स समोर आहे, बट या खेळाडूने स्वातंत्र्य दिलेलंच नाहीये. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलेला आहे. शेवटचा बॉल या षटकातील जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. स्वीपर कव्हर मधनं बॉल गेला सीमारेषा पार, रवी आहिरेच्या बॅट मधनं इथे चौकार आलाय 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली एकंदर 18 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. शेवटचे 12 बॉल 55 रन जे की येताना पाहायला मिळतात आहे. पांडव सर, जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये धावा स्कोर कार्ड लागतात, तेही फायनल मध्ये, नो डाऊट असं म्हटलं जातं की फायनल नॉकआउटची कोणती मॅच असो, रन्स ऑन द बोर्ड जी टीम पहिले बॅटिंग करते तिचा अप्पर हँड असतोच. आणि इथे तर 72 लावल्या, 12 बॉल मध्ये 55 पाहिजे म्हणावं लागेल. आझाद 11 चाळीसगाव थोडं का होईना मॅच मध्ये वरचढ निर्माण करते. निश्चित मोठ्या मंचाचे सरपंच या टीम मध्ये आहेत, ज्यामध्ये रोहित असेल किंवा मग प्रतीक देवरे असेल. ज्या पद्धतीनं स्टार्ट मिळून दिला ना, सुरुवात खूप महत्वाची असते. बेखौफ, बेधडक आणि बिंदास्त फलंदाजी जेव्हा सुरुवातीला होते ना, मग वसीम सारखे खेळाडू मैदानामध्ये आल्यानंतर त्यानं ज्या पद्धतीनं फिनिश केलं, त्यामुळे एक मोठा डाव तो आपल्याला तिथे पाहायला मिळाला. आणि आता ती धावसंख्या धावफलकावर लावताना दमछाक झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. दादूलाल आले पहिल्या चेंडूवर, फुल लेंथचा बॉल
बॉडी लाईनने मात्र इथे यावेळी चेंडू अडवलाय. धडपड थोडीशी पाहायला मिळाली. फिल्डर मात्र चेंडू पर्यंत जातात आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल, तिसरीचा देखील कॉल होताना पाहायला मिळतोय. आणि जोपर्यंत चेंडू थ्रो केला जाईल 3 धावा मात्र इथे मिळताना पाहायला मिळतील. चांगला एफर्ट इम्रान यांनी मात्र इथे लगावला होता. आणि यस पंचांनी मात्र इथे मागणी केली आहे फर्स्ट आईट. जो काही आहे तो कॉल मात्र तिसऱ्या पंचांकडे दिला गेलेला आहे. बट प्रेक्षक बघू शकता आपण, अनेक प्रेक्षक असे आहेत जे ऑलमोस्ट खाली बसलेले आहेत. काही नाही सर, यस तिथे मात्र पंचांनी आपण बघतोय कॉल वापस घेतलेला आहे. या सर्व प्रेक्षकांनी मनमुराद क्रिकेटचा आनंद आज दिवसभर घेतलेला आहे. आणि हेच यश आहे या महामानव फाउंडेशनचं ही स्पर्धा ठेवण्यामागचं. शॉट चेंडू टाकला. यावेळेस मात्र फटका हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली आणि ते मात्र झेल होतोय आणि परताव लागेल. दादूलाल परदेशी यांना मात्र इथे विकेट मिळते. रवीचा मोठा धक्का. फलंदाज बाद. रवी आहिरे महत्वाचा खेळाडू, त्याला माघारी परतवलाय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी राहिला. आणि रवी आहिरे तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये खूप साऱ्या अपेक्षा होत्या रवी आहिरेकडनं. जो चांगला खेळेल, चांगल्या पद्धतीची बॅटिंग करेल, एक मोठी टोटल धावफलकावर लावायची, त्यामुळे त्याचा रोल महत्वाचा होता. मात्र या महत्वाच्या निर्णायक मॅच मध्ये रवी आहिरे त्याची बॅट चालत नाहीये, त्याला माघारी जावं लागतं. आणि या महत्वाच्या विकेट नंतर आता मात्र खूप जास्त प्रेशर मध्ये येते ती टीम पंचशील 11 सोयगाव. यस इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांना काही खास यश मिळालं नाही रवी यांना. आणि एक सप्पा झेल होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय धक्का लागलेला आहे. 21च्या स्कोरवर एक धक्का लागत असताना बघा आझाद 11 संघाचे संघ मालक ज्यांच्या वतीने एक मोठं पारितोषिक इथे आलंय. 2 बॉलमध्ये अजून 2 विकेट घेतला. हॅट्रिक जर पूर्ण केली तर फिरोज भाई खान यांच्या वतीने आपण बघतोय किती 21,000चा जो काही पुरस्कार आहे हॅट्रिक जर पूर्ण केली तर. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. रन संख्या 21 रन, 1 गडी बाद, 21 for 1. वेग दादूलाल सध्याच्या घडला जर बघितलं तर आपल्या गोलंदाजीने मैदानाच्या आतमध्ये चांगल्या खेळाडूंना परेशान करतात. वाईडचा कॉल आहे बट या गोलंदाजाच्या वेगाची चर्चा राहील. ज्या रीत्या पाय पकडण्याचा तिथे प्रयत्न केला होता नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघूयात. ऑलमोस्ट जर बघितलं तर पायाला टार्गेट करूनच तिथे लेझर गाइडेड मिसाईल हाताळली. बट लास्ट मोमेंटला आपण बघितलं की पाय तिथे थोडेसे स्टंपच्या दिशेने वळवले. चेंडू मात्र लेग स्टिक सोडत असताना वाईड झालाय. वाईड +1, 2 धावा इथे जोडल्यात. थोडासा बाहेर राहिला होता मात्र आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम सांगतो की हलकाही बाहेर राहिला तर तो वाईड डच करार केला जातो. आणि त्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 23 दूरचा पल्ला आहे. विमान प्रवासाशिवाय शक्य नाहीये. तो पूर्ण होईल का यावेळेस? मात्र हा बॉल ऑफ्टमवर पडला. सरळ राहिला मात्र अतिरिक्त बाहेर राहिलाय. पुन्हा एकदा पंच संध्याकाळी त्यांना व्यायाम करण्याची संधी मिळते. वाईटचा इशारा त्यांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. एकंदर 24-24 थोडीसा दिशाहीन मारा या मॅच मध्ये पाहायला मिळते. कारण अतिरिक्त 2 चेंडू बॅक टू बॅक येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस मात्र आवाज आलाय आणि हा आवाज पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याकरता काफी आहे. आणि त्या बोटाप्रमाणे सरळ आता फलंदाजाला तंबूच्या दिशेने जावं लागेल कारण विकेट आली आहे. फलंदाज बाद. 5ची कड लागली. रणजित फराटे मात्र बाद होत असताना इथे पाहायला मिळतात. आउटसाइड ऑफ चेंडू हाताळला होता. रकीतचा 5ची कड लागल्यानंतर एक सोप्पा झेल प्रतीक यांच्या माध्यमातून होत असताना आपण बघितलाय. आणि यस मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय. रणजित फराटे तंबूच्या आसऱ्याला परततात आहे करे. निराश हताश चेहरे नक्कीच पाहायला मिळतात आहे पंचशील 11 सोयगाव संघाकडनं. कारण की थ्रू आउट द टुर्नामेंट एक डॉमिनेट करणारं क्रिकेट या टीमने खेळलं होतं राईट फ्रॉम दी स्टार्ट. आणि फायनल मध्ये जर बघितलं तर आझाद 11 40गाव एक टफ फाईट सध्याच्या घडला त्यांना देते. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 9 बॉलमध्ये 49ची गरज आहे. बट एक चमत्कारच आहे जो मात्र इथून या टीमला विजय करून देऊ शकतो. बट बघा तो चमत्कार करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. 2 शतक ज्याच्या नावावर या सीझन मध्ये आहे. राजू पाडे मॅन फ्रॉम नारायणगाव जुन्नर. उडवला पहिला तर आलाय आणि सरळ चेंडूला पाठवून दिला मैदानाच्या बाहेर. मॅच इज स्टिल ऑन हे सांगणारा राजूच्या बॅटमधनं हा येतोय सिक्सर. हे क्रिकेटचा खेळ आहे. यामध्ये अशक्य असं काही नाही. काहीही शक्य होऊ शकतं. तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी करेन हा आत्मविश्वास आहे आणि त्याच आत्मविश्वासानं मैदानाच्या आतनं खेळावं लागेल.
काय इथे सलगचे षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळतील या संध्याकाळच्या अंतिम सत्रात, कारण अगदी सूर्य अस्ताकडे गेलाय, त्यामुळे अंधाराचं साम्राज्य कुठल्याही क्षणी पसरू शकतं आणि अशा वेळी जर सलग षटकार आले तर मग प्रेक्षकांकरता त्यापेक्षा मोठी पर्वणी दुसरी कुठलीच नसेल. मंजिल मिले ना मिले वो तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले वो तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश. यस 8 बॉल 43 जे मात्र समीकरण है, पर हम कोशिश भी ना करें भैया ये तो गलत बात है. चला 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 प्रेक्षक जे काही आहे थोडस बाउंड्रीच्या खालीच उभे राहा आणि मॅच मागेच उभे राहा आणि मॅच मात्र ऑन करा प्लीज. याही वेळेस खोदून काढलाय, डाऊन दी ग्राउंड मात्र फटका खेळलाय आणि मॅच बॉल आलाय तिकडे. धावस्वरूपी आपण बघतोय 1 धाव मात्र मिळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. ऑलमोस्ट आता जर समीकरण बघितलं ना या सिंगलच्या मदतीने वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढच्या दिशेने 7 बॉल 42, 7चे 7 गारगुंडे आणि एक मोठा चमत्कार इथे मात्र पुरेपूर ट्रॉफी पर्यंत घेऊन जाईल पंचशील 11 सोयगावला. निश्चित 7 बॉल मध्ये 7 षटकारांची गरज आहे, सोपं नाहीये. इथे हा बॉल जमिनीलगत आलाय आणि जरी सीमारेषा पलीकडे गेलं तरी आव्हान ते इथनं अशक्य होईल. इथे एकच सिंगल आली आणि ज्याच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना धावून पोचते. एकंदर 6 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज. खूप चांगली स्पर्धा राहिली. ज्या पद्धतीने खेळाडूंनी सपोर्ट केला, ज्या पद्धतीने संघमालकांनी सपोर्ट केला, त्या प्रत्येकाचं या शेवटच्या ओव्हर आधी आम्ही मनपूर्वक धन्यवाद मानतो. आमच्या समालोचन कक्षामध्ये माझ्यासोबत सौरभ असेल, अजय घरत असतील, या मालेगावचा आवाज शुभम आहिरे असतील, आमच्या सर्वांकडनं संपूर्ण प्रेक्षकांचा मनपूर्वक धन्यवाद. सर्वांना मी विनंती करतो असंच क्रिकेटवर प्रेम करत राहा. आमच्याकडनं ही चुका होतात त्या चुका पोटात घाला आणि चांगलं क्रिकेट आपण नेहमी एन्जॉय करत राहा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज शेवटचं षटक घेऊन सज्ज होतोय. फटका फसलाय की बाहेर जाईल. हा बॉल हवेमध्ये तर आहे, मात्र तिथे सीमारेषेच्या लगत टप्पा खाऊन सीमारेषा पार गेलाय, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. यस 4 धावा. प्रतीक देवरे इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत आणि पहिल्या चेंडूवर चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच गोल्फ फिट मात्र तिथे खेळला होता पाबळच्या ट्रॅव्हिस हेडने आणि कुणालच्या बॅटमधनं मात्र इथे चौकार आलेला आहे. नक्कीच सर्व जर बघितलं तर आता महामानव फाउंडेशनचे कार्यकर्ते थोडं का होईना बट ते एक रिलॅक्स फील करतील. बट स्पर्धेला चॅम्पियन मिळतो इथे. फार जर बघितलं तर मेहनत या टीमने या महामानव फाउंडेशनच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी घेतली होती आणि इथे देखील आपण बघतोय बिग हिट केलाय. हा देखील चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारा पाठोपाठ. मात्र षटकार येत असताना नाना भाऊ असतील, त्याचबरोबर संदीप भाऊ बापू पाटील असतील, बाबूभाई भालेराव असतील, आकाशभाई बेडसे असतील, त्याचबरोबर आपण बघतोय भरत भाऊ आहिरे, नयन भाऊ, शुभम भाऊ जगताप, संकेत भाऊ आहिरे आणि सौरभ भाऊ या जेवढ्याही टीमचं आणि संपूर्ण महामानव फाउंडेशन कमिटीचं इथे मात्र कौतुक करावं लागेल. बघा त्यांच्यासाठी 6 सीटिंग शो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला कुणाल खोट पाहायला मिळतात आहे. बॅक टू बॅक चौकार पहिल्या बॉलवर आणि त्याच्यानंतर लागोपाठचे 2 षटकार इथे मात्र कुणालच्या बॅटमध्ये येतात आहे. 3 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत नो डाऊट. यावेळेस मात्र कमी गतीने इथे चेंडू टाकला होता आणि धावस्वरूपी जर बघितलं तर यस डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढे जात असताना जे की पाहायला मिळतंय एक यशस्वी आयोजन नियोजन, ज्यासाठी जर बघितलं तर संपूर्ण महामानव फाउंडेशन झटलं होतं अक्षरशः आणि त्या आयोजनाचा आता मात्र शेवटचा चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. सर्वच प्रेक्षक जेवढे इथे उपस्थित आहे, महामानव फाउंडेशनचे जेवढेही सदस्य इथे उपस्थित आहे, सर्वांना विनंती आहे स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या स्पर्धेसाठी. शेवटचा बॉल आणि चॅम्पियन या स्पर्धेचा आझाद 11 चाळीसगाव. अभिनंदन डीजे. जबरदस्त स्पर्धा रंगवली आहे.